साफ करते. हाय तर मध्येच घुसला सिंबा. रिद्धी हाय बोल. हाय सिंबा बघा मध्ये. आज आहे हा बघा आमच्याकडे पसारा. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आणि आज हा नवीन ब्लॉग मी बनवते आहे. आता तुमचा आजची सुरुवात खूप छान होऊ दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि आज मी नवीन एक ब्लॉग बनवणार आहे. तो आहे साफसफाईचा. आज खूप घरामध्ये साफसफाई करायची आहे. थोडी रोज करते आहे. तो काय ब्लॉग मी मला टाकला नाही आहे कारण पकडायला कोण नसतं. आज रिद्धी घरात आहे. रिद्धीला सुट्टी पडलेली आहे. रिद्धीची एक्झाम संपली, सुट्टी पडली. आता जरा फ्रीज साफ करतो. फ्रीज एवढा खराब झाला होता त्याच्यामुळे उद्या साफ करू असं करून खूप दिवस झाले. मग आज साफ करायला घेतलेला आहे. मग रिद्धी कशी आता हे बघा आमची साफ करते. हाय तर मध्येच घुसला सिंबा. रिद्धी हाय बोल. हाय सिंबा बघा मध्ये. आज आहे हा बघा आमच्याकडे पसारा. बघा फ्रीज बघा खूप बर्फ पण साठलेला आहे. दाखव गं बर्फ. मग असं बर्फ साठलेला आहे. आता जुना झाला आहे फ्रीज. आता तो कसा चालवायचा? जोपर्यंत चालतोय तोपर्यंत चालवायचा. जागा पण नाही ठेवायला. मोठा फ्रीज घेतला तर चालवायचा. जसं होतं तसं करायचं. चला आता हा बघा हा पसारा असा काढून ठेवलेला आहे सगळा. आता सगळं आम्ही साफ करतो आणि तुम्हाला भेटतो. फ्रीज पण आता ह्या बघा मी चपात्या करते आहे चांगल्या मस्तपैकी छानपैकी. आता ह्या मी लाटून घेतलेल्या आहेत. वरती जागा आमच्या कमी आहे. प्लॅटफॉर्मवरती छोटा प्लॅटफॉर्म आहे आमचा गॅसचा. त्याच्यामुळे गॅसच फक्त राहतो. आणि अशा कारणाने मी आता ह्या लाटून घेतलेल्या आहेत. चांगलं तेल वगैरे भरून चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. आता घरात कोणी नाही आहे. रिद्धी झोपलेली आहे. सकाळची गडबड आहे. त्यांना उठवलंच नाही आहे. सुट्टी पडली आहे ना त्याच्यामुळे रिद्धी झोपलेली आहे. मग त्यांना उठवलं. मग माझं काम आटपलं. डबा वगैरे सगळं करून झालं की मग मी त्यांना उठवते आणि मग तयारी करते. आता ह्या चपात्या करायला मी तेल भरून चपात्या केलेल्या आहेत. मस्तपैकी गोळ्यामध्ये तेल भरायचं आणि असं उलटा सुलटा गोळा करायचा आणि चपात्या करायच्या. छान नरम सॉफ्ट अशा चपात्या होतात. आता होतं आहे गरम. उन्हाळ्याचा दिवस आहे. खूप त्रास होतो तुमच्याकडे पण. आणि काल तर लागला होता पाऊस त्याच्यामुळे खूप गडबड झाली. एवढं गरम व्हायला लागलं. आणि विजा वगैरे तर चमकत होत्या. तुमच्याकडे चमकत होत्या की नाही? तुमच्याकडे पाऊस लागला की नाही? हो कमेंट करून सांगा मित्रांनो. काय करताय तुम्ही? कशी आहात? तुमची तब्येत वगैरे? तब्येतीला सांभाळा तुम्ही. कारण आजकाल खूपच त्रास होतो सगळ्यांना. उन्हाळा चालू, पाऊस चालू, त्याच्यामुळे आजारपण पण वाढतात. मग त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. कामधंद्यामुळे कामधंदा करून आपण माणसं येतो जातो. त्याच्यामुळे लक्ष ठेवा तुमच्या तब्येतीकडे. आता करणार आहे मी सुरणाची भाजी. मस्तपैकी छान धुवून कापून घेतलेली आहे ती. कांदा, टोमॅटो, खोबरं आणि लसूण आणि कढीपत्ता ठेचून घेतलेला आहे. इकडे मसाले आहेत. राई, जिरं, लाल मसाला, हळद आणि गरम मसाला. आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये मी राई, जिरं आणि कढीपत्ता आणि ठेचून घातलेला लसूण हे फोडणीला घातलेलं आहे. आता माझी फोडणीसुद्धा चांगली तडतडलेली आहे. आता मी त्यात घालणार आहे कांदा. कांदा घातल्यानंतर चांगला परतून घ्यायचा आहे तो. आणि परत छानपैकी असा गरम तेलावरती परतून घ्यायचा. तो सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ. मग तो चांगला नरम होणार कांदा. आणि गॅस फास्ट करून घेतलेला आहे. पटापट अशी झालेली आहे माझी घाई. सकाळची घाई झालेली आहे. बोल ना. आता मी यामध्ये घालणार आहे टोमॅटो.
फक्त मीठ घातलेलं आहे आणि मीठ चांगलं त्यामुळे कांदा मी चांगला परतून घेणार आहे. आणि तो कांदा परतून झाल्यानंतर मी घालणार आहे टोमॅटो. सुरणाची भाजी खूप छान लागते, तुम्हीही करून बघा. आता लाल लाल टोमॅटो मी चांगला बारीक चिरून घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आता मी तो चांगला परतून घेणार आहे आणि त्यात घालायची आहे सुरणाची भाजी आहे ना, त्याच्यामुळे कोकम घालायचं आहे आंबट. म्हणजे आपला सुरण कसा खाज उठते सुरणाला, ती खाज उठणार नाही खाताना वगैरे. 4-5 कोकमं घालायची त्याच्यामध्ये आणि छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. हे बघा कोकमं घातलेली आहेत मी, ती घालत आहे म्हणजे आपल्या सुरणाच्या भाजीला खाज उठत नाही, छानपैकी तिखट आंबट अशी चांगली होते. आता त्यामध्ये घालायची हळद. हळद घातल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये घालायचं आहे अर्धा टीस्पून गरम मसाला आणि आपल्या चवीनुसार तिखट मसाला आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायचं आहे आपले सुरणचे फोड कापून घेतलेले आहेत, पाण्यात ठेवलेले आहेत, ते चांगले धुवून चांगले गाळून घ्यायचे आहेत आणि ते मिक्स घालायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला आणि सुरणचे अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे. आणि खोबरं जे वाटून घेतलेलं आहे तेही यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी फिरवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पण पाणी नाही घालायचं. जेवढी लेवल आहे ना भाजीची तेवढंच पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 शिट्या काढून घ्यायचं आहे. छानपैकी आपली भाजी रेडी होणार आहे. खोबरंही हे घालायचं आहे, भाजी अशी सुंदर लागते. तुम्हीही करून बघा, खूप छान लागते. चला आता तुमची रजा घेते आणि आता आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही कमेंट करून सांगा. आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ.